10th ॲन्युअल म्युझिक होमेज हे जे झालेलं आहे हा इव्हेंट आता मी स्वतः आतमध्ये एन्जॉय करत होते. मला असं वाटतं की 6 डिसेंबर हा एक असा दिवस आहे जिथे आपल्याला आपलं मन शुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न महामानव ह्यांचे विचार आपण आकलनात आणले पाहिजेत. आपल्या दैनंदिन आयुष्यात ते विचार आपण अनुभवले पाहिजेत आणि वापरले पाहिजेत आणि त्यासाठी एक म्युझिकल सकाळ जी आपण म्हणतो त्याची सुरुवात इथे होत आहे आणि मला असं वाटतं की सगळे महान वादक इथे जमलेले आहेत आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी आज आम्ही सगळे लोक इथे जमलो आहोत आणि मला खूप आनंद झाला, मन शांत झालं आणि कुठेतरी पुन्हा एकदा ह्या नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या भावनांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी शिकवण आहे ती दैनंदिन जीवनात वापरून त्यांनी व्हावी अशीच मी प्रभूचरणी प्रार्थना करते. थँक्यू सो मच. आणि आपण आलात त्याच्यासाठी धन्यवाद. थँक्यू. मॅम तुमची व्हिडिओ खूप छान असतात. ये भीमांजलि शास्त्रीय संगीत के माध्यम से हम बाबा साहब 6 दिसंबर को सुबह 6 बजे आदरांजलि अर्पित करते हैं. हम सब लोग जानते हैं कि पूरी दुनिया में भारतीय शास्त्रीय संगीत का नाम बहुत ऊंचा है और ये शास्त्रीय संगीत ऐसा है जिसमें राग, ताल, स्वर और लय ये साथ में आके जब हम इसका परफॉर्मेंस देखते हैं तो एक मन को शांति मिलती है. बुद्ध ने हमें हमेशा शांति का मार्ग दिखाया. बाबा साहब भी हमेशा शांति, अमन चाहते थे इस मुल्क में और हम सब लोग जानते हैं कि बाबा साहब राष्ट्र निर्माता थे. राज्य घटना के माध्यम से उन्होंने पूरे समाज को एक साथ किया. तो ये ध्यान में रखें, हमने भारतीय शास्त्रीय संगीत के जितने दुनिया में जाने माने घराने वो घराने साथ में लाके बाबा साहब को शास्त्रीय संगीत के माध्यम से आदरांजलि करने का आयोजन 2016 में हमने शुरुआत की इसकी. इसका आगाज पंडित हरिप्रसाद चौरसिया जी इनके बांसुरी से हुआ और फिर इसके बाद पंडित अतुल कुमार उपाध्याय जी हैं, उसके बाद पंडित मुकेश यादव हैं, पंडित रूपक कुलकर्णी है, आज उस्ताद सुजात खान साहब यहाँ पे शिरकत कर रहे हैं. तो ऐसे जाने माने 30 से 40 घराने के जो लोग हैं उन्होंने ये 10 साल में बाबा साहब को शास्त्रीय संगीत के माध्यम से आदरांजलि अर्पित की. हम लोग ये मानते हैं कि शास्त्रीय संगीत में जात, धर्म, भेदभाव, ऊंच नीच ये नहीं रहे. ये हम लोग जो श्रद्धांजलि अर्पित करते हैं शास्त्रीय संगीत की, ये इसमें वोकल नहीं रहता है, मतलब गायन नहीं रहता है, इसमें शब्द नहीं रहते, जिसे हम निशब्द कहते हैं. निशब्द शास्त्रीय संगीत की श्रद्धांजलि. इसमें ये म्यूज़िक से जो वाइब्रेशंस आते हैं इससे हम विपश्यना या ध्यान धारणा की अवस्था में चले जाते हैं, मौन की अवस्था में चले जाते हैं. तो यही एक मैसेज हम देना चाहते हैं कि इस दिन पे हमें गंभीरतापूर्वक बाबा साहब को अभिवादन करना चाहिए, मौन रहना चाहिए, शांत रह के विचार करना चाहिए कि बाबा साहब ने जो विचार इस देश को, इस समाज को दिया है उस विचारों पे चलने के लिए हम कितने मजबूत हुए हैं, हमें कितना चलना है. ये भावना मन में रख के चिंतन करके हम पूरे साल अगर काम करते हैं तो बाबा साहब का जो सपना था कि मेरा देश एक महासत्ता होगा, मेरा समाज पूरी दुनिया में एक अच्छा समाज जो हार्मनी और पीस चाहता है, जो शांति चाहता है, जो अमन चाहता है, ऐसा समाज मैं निर्माण करूँगा. तो ये मैसेज हम इस भीमांजलि के माध्यम से देते हैं. क्रांतिकारी जय. हाँ मैडम, या कार्यक्रम में आए क्या करना चाहिए आप बताइए. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज भीमांजली कार्यक्रम हा याचं 10वं वर्ष आहे. तर हा दरवर्षी सकाळी 6 वाजता बाबासाहेबांना मानवंदना म्हणून, बाबासाहेबांना आदरांजली म्हणून हा कार्यक्रमाचं आज 10वं वर्ष आहे. तर आम्ही सगळे सकाळीच येतो इथे. रात नाही, आम्ही रात्रीपासून जागत असतो सगळीजणं
डॉक्टर सर पण असतात, सगळे असतात. पण काय आहे माहिती आहे, याच्यामध्ये नुसतं बाबासाहेबांनी हे दिलं आहे म्हणून आहे की आमचं हे कर्तव्य आहे म्हणून हर्षदीप कांबळे सर, विश्राम सर या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करतात. विजय कदम सर सगळे कार्यक्रमाचं नियोजन करतात. विमानजन्य कार्यक्रम 10 वर्षापासून चालू आहे आणि आम्ही त्यांच्या पाठी सहकार्य करत आहोत त्यांना. थँक्यू. सर्वांना जय भीम. आज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमांजली या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. हर्षदीप कांबळे सर, विजय कदम सर, विश्राम सर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तर हा कार्यक्रम सकाळी 6 वाजल्यापासूनच असतो. तर आज इथे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमलो आहोत. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. दरवर्षीप्रमाणे आपण राष्ट्रपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेव येथे सकाळी 6 वाजता जमा होतो. दरवर्षीप्रमाणे आपण बाबासाहेबांना अभिप्रेत असे वायलिन वादक बाबासाहेब ट्रिब्यूट श्रद्धांजली त्यांना अशा वाद्यातून आम्ही इथे बाबासाहेबांना अभिवादन देतो. वायलिन वादक ती 169वी महापरिनिर्वाण दिनानिमित्त गेली 10 वर्ष या महामानवांना आणि भारतरत्नांना जे भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे त्याचा हा 10वा वर्ष आहे. आणि या माध्यमातून बाबासाहेबांच्या कुठलेही भीममहोत्सव किंवा आदरणीय हर्षदीप कांबळे सर हे प्रबोधनात्मक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आणि समाजकल्याण मंत्रीमध्ये सचिवमध्ये पदी असताना ते कार्यरत आहेत आणि हे कार्य सतत त्यांनी गेली 10 वर्ष करत आहे. खरोखरच हे प्रेरणादायी आहे लोकांसाठी की महामानवांचे आचार विचार आणि या संगीतमय वाद्यवृंदातून ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा हा जो कार्यक्रम केलेला आहे. खरोखरच मी हर्षदीप कांबळे सरांचं आणि तसेच डॉक्टर विजय कदम सरांचं या ठिकाणी शाब्दिक आभार मानतो. आणि येथे आणि तसेच निखिल मिश्राम सर हे देखील सर्व अधिकारी वर्ग आणि IPS अधिकारी वर्ग या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात उपस्थित राहत. असे अनेक प्रकारचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारात्मक लोकांपर्यंत पोचवण्याचं कार्य करत आहेत. मी त्यांचे खरोखरच मनापासून आदर देतो. मी शाब्दिक आभार मानतो. जय भीम.